रेखा तुमचं स्वागत करते विरंगुळा इन युरोपमध्ये। आज जाणार आहोत ब्रिन्झला आणि तिकडून ओपन ट्रेन आहे जी माउंटन्स मधून जाते, तर तिने आपण फिरणार आहोत। तर आणि मी अशी रेडी झालेली आहे, सो लेट्स गो। तर आपण आता ब्रिन्झला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसलो आहे आणि ब्रिन्झला जाऊन आपण एक ओपन ट्रेन घेणार आहोत जिथे वरती माउंटनवरती जायला आणि तिकडनं आपण इंटरलेगन आणि तिकडच्या लेकचा व्ह्यू चांगला भेटेल आपल्याला। माउंटन ट्रेनसाठी इथे लाईन आहे, ही आहे क्यू आणि या क्यू मधून आपण पोहोचणार आहोत माउंटन ट्रेनला आणि खूप छान जर्नी आहे। चला सुरू करूयात आपली जर्नी। आणि एक ट्रेन आलेली आहे, मस्त धुराळा उडवत चालतात त्या ट्रेन आणि खूप छान आहे ॲक्च्युली। स्वित्झर्लंडला आलात तर त्या म्हणजे ती माउंटन ट्रेन तुम्ही नक्की घ्या असं सांगितलेलं आहे। तर चला आपण पण पाहूयात कशी येते। याचं सुद्धा रिझर्वेशन केलेलं आहे आणि आता हा सुद्धा मस्त माउंटन ट्रेनची मजा घेणार आहे। Hello, are you happy? When we come back, are you happy? Yes. Chalo, let's go. ही आहे आपली माउंटन ट्रेन अशी व्ह्यूज मिळणार आहे आणि खूप छान वाटलेली आहे आपल्याला फिरताना। ही इंजिन वाफेवरची आहेत, वाफेवरची इंजिन आहेत ही, म्हणजे स्टीम म्हणजेच वाफे। आणि अगदी आपल्या अगीन गाडी कशी झुक 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 करत जाते तशीच जाते ना, झुक 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 अगीन गाडी। त्या गाण्यातल्या सारखी धुरांच्या रेषा हवेत सोडी, तशाच धुरांच्या रेषा हवेत सोडत सोडत मस्त डोंगरामधून माउंटन्स मधून फिरते आणि अगदी बालपणात गेल्यासारखं वाटतंय मस्त। तुम्हाला वाटतंय का बालपणात गेल्यासारखं? ब्रिन्झ सोडून गाडी डोंगरातून धावू लागली। रस्त्यालगत गाई बकरी चरत होत्या। थंडगार वारा अंगावर घेत आमची अगिनगाडी सुरू होती। प्रवास एवढा रम्य होता की हिरवेगार शिवार, धुक्यात हरवलेले डोंगर, टोकदार सुळक्या आणि मधूनच निळ्याशार पाण्याने भरलेले तलाव लक्ष वेधून घेत होते। पावसाळ्यात डोंगर असे दिसतात, निष्पन्नतेचा ठिपकाही कुठे दिसू नये इतकं हिरवगार। असा निसर्ग खरंच मी प्रथम पाहिला। त्यातून लहानपणी गाण्यातून ऐकलेली अगिनगाडी जी मनात होती तीच। अगदी गाणे सुरू झाले की अशीच गाडी असेल असे वाटायचे। आज मी प्रथमच त्या अगिनगाडीचा अनुभव घेत होते आणि म्हणूनच हा प्रवास संपूच नये असंही वाटत होतं।
मानवी स्वभावाचे जसे अनेक पैलू असतात ना, तसेच निसर्गाचेही असतात. जसे काही अंतर चालून गेल्यावर भाषा बदलते ना, अगदी तसेच काही अंतर चालून गेल्यानंतर निसर्गाच्या वेगवेगळ्या छटाही बदलतात. आपल्याकडे मला आठवते मुंबईला ज्या वेळेस जातो ना खंडाळ्याने, त्यावेळेस तिथे पेढे विकायला येतात. तर इथे आता ट्रेन मध्ये विकायला आलेले आहेत चीज व्हील्स. इंग्लंडला ना चीजच्या मागे एक 5 किलोच्या चीज व्हीलच्या मागे एक रेस होते. तर इंग्लंडला एक माउंटन आहे, एक छोटंसं माउंटन आहे, त्याच्यावर तो चीज व्हील सोडला जातो आणि जे काही क्वालिफायर्स आहेत ते त्या चीज व्हीलच्या मागे खाली खाली धावतात आणि जो पहिला येईल त्याला ते चीज त्याला ते चीज फुकट. आता इथे 2 तास आपण मस्त डोंगरावरती फिरणार आहे, माउंटन्स पाहणार आहे आणि मस्त मजा करणार आहे. लोक फक्त फुलांसाठी आलेली आहेत. म्हणजे युरोपियन लोक पाहिले ना, मस्त फक्त फुलांचे फोटो क्लिक करतात आहे. जिकडे जाऊ ना तिकडे तेच दिसतात आहे, फोटो क्लिक करतात. बस कसं आहे. आता इथून पुढचे 2 तास आपण मस्तपैकी निसर्गाच्या कुशीत गाया, फुलं आणि डोंगर फक्त यांच्यासोबत घालवणार आहोत. तर सो एकदम पीस ऑफ नेचर. आता पाहू शकता मस्त खूप एकदम शांत आणि मस्त डोंगरेवरती पूर्ण हिरवागार झाला आहे आणि मधून असा एकदम छान रस्ता झालेला आहे आणि खाली धुकं पसरलेली अशी दरी आहे छान अशी. गवतावर फुलं कशी डोलतात ते बघ ना. ते गाणं आठवलं का? लहानपणी कविता होती एक, मला आठवत नाही आता. गवताचं पातं वाऱ्यावर डोलतं असं काहीतरी होती, छान कविता होती. आणि ती कविता मला अशा लहानपणीच्या आठवतात ते सगळे हे पाठी पाहून लहानपणीच्या आठवणी. कारण की बरेच दिवस आपण म्हणजे नेचरमध्ये इंडियाला तर जाणंच झालं नव्हतं. पुण्याला राहत होतं तर पुण्यामध्येच पूर्ण असं निवांत क्षण नव्हते ना. एकदम छान वाटतंय आणि निसर्ग खूप छान, एकदम शांत. आणि आता काय दिसलं तुला? आता ना ते डिअर कोणता असतो तो, अशी त्याची शिंग एकदम कर्व होती आणि मी घाबरले. मला असं वाटलं मगरच, म्हणजे कारण की पुढे फक्त शिंग येत होती त्याची, फक्त शिंग आली पुढे. मला कुठल्या टोकाला होता? मगर सारखंच काहीतरी आहे, पण तिथे ना तो डिअर होता एक.
किती छान फुलं आहेत, म्हणजे अशी गवती फुलं आहेत, पण आहे ना त्याला कुणी असं डिस्टर्ब नाही केलेलं आहे ना, त्यामुळे खूप सुंदर दिसतात ते. आणि अजून काय? आणि इथे लांडगा आहे, म्हणजे लांडग्याचं झाड आहे. तुम्हाला माहिती आहे का, माझ्या लहानपणी होतं लांडग्याचं झाड आमच्या ओढ्याच्या कडेला. आम्ही असं डोक्यामध्ये मारत चालायचं एकमेकांच्या. गवताचं पात. ठीक. वरतून ना हा व्ह्यू दिसतो आणि नॉर्वे स्वित्झर्लंडच्या पाण्याचा कलर ऍक्च्युली मी कालपासून विचार करत होते कोणता आहे सांगू. केलं ते. तर हा जो आहे ना टोपीचा माझ्या ड्रेसचा कलर सेम पाण्याचा आहे ना पप्पा, सेम कलर आहे. केलं ते क्लाउड आले. मी तेच विचार करत होते की नाही कोणता आहे म्हणजे मला कळत नव्हतं, पण आता सेम हा कलर आहे. मला वाटतं हा पिस्ता कलर असावा. कोणता कलर आहे हा आता तुम्ही सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि सेम हाच कलर आहे पाण्याचा. तिथे पहा क्लाउडमध्ये दिसतंय पाणी थोडं थोडं. हा बोल. इथे पाहाल तर सगळेजण मागे कॅमेरा घेऊन फोटोज काढत होते, कारण की जो फील आहे ना पाण्याखालचा जो व्ह्यू आहे ना एकदम सुपर आहे. आणि मध्ये मध्ये क्लाउड्स येतात आहे आणि मधूनच तो क्लिअर होतोय, तर त्यावेळेस ते पिक्चर क्लिक करावे लागतात ते. आणि खूप सुंदर व्ह्यू. आता ती ट्रेन आली आहे, ती आपण ज्या याने आलो ना माउंटन ट्रेन, ती आली आता. लोक ट्रेक पण करतात पप्पा. करायचं. झालेली आहे आमची जर्नी आगीनगाडीची. वरून आल्यानंतर आपण आलेलो आहोत इंटरलेकनमध्ये. आणि इंटरलेकनमध्ये इथे भरलेली आहे आपली सारसबागची यात्रा. पहा ना सगळीकडे माणसं आहेत, गप्पा मारतात आहे आणि समोर तर पॅराग्लायडिंग करतात आहे. आता त्यांचं पॅकिंग सुरू आहे, काही येतात ते दाखवा पुढचे. आणि मागच्या साईडला खवळणी, घोडागाडी अशा भरपूर काही काही गोष्टी आहेत. आणि पुढे गेल्यानंतर आपला कालचा स्पॉट वेस्टर्जींचा पुतळा आणि तिथे समोर गार्डन हे करूयात. तर आता मी उभा टॉप ऑफ द युरोप म्हणजेच युंगफ्राउ माउंटेनच्या समोर.
आणि गार्डन आहे तिकडे पॅराग्लायडर्स लँड करतात. इकडनं तो माउंटेन पण दिसतो. तर आजचा दिवस संपलेला आहे आणि जवळजवळ आता 9 वाजलेत आहे. तर आजचा दिवस इथे संपवते आणि पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींसोबत पण हे स्वित्झर्लंड वगैरेचे फोटो म्हणजे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून की सर्वांना थोडीशी माहिती मिळेल. आणि पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.